नमस्कार सगळ्यांना. दुपारचे जेवणा चॅनलमध्ये मी तुमचं परत एकदा स्वागत करते. आज आपण बघणार आहोत बासुंदी कशी बनवायची ते. खूप सोपी रेसिपी आहे बनवायला, पण खूप पेशन्स लागतात ते बनवायला, कारण आपल्याला हे दूध आटवून बनवायचे आहे. याच्यासाठी मी फुल फॅट क्रीम दूध वापरलेलं आहे. 2 लिटर दुधामध्ये मी बासुंदी केलेली आहे. ही आटून अर्धा लिटरपर्यंत झालेली आहे. 2 लिटर दूध आहे म्हणून मी मोठं पातेलं घेतलेलं आहे. फ्रीजमधून डायरेक्ट काढले म्हणून मी थोडं स्टीमवरतीच ठेवलेलं आहे गॅस. नाहीतर पहिला आपण एक उकळी हाय फ्लेमवरती सुद्धा घेऊ शकता. फ्रीजमध्ये डायरेक्ट काढून आपण जर गॅसवरती ठेवल्यानंतर जळायला बघतं दूध, म्हणून मी थोडं लो फ्लेमवरतीच ठेवलेलं आहे. दुधाला उकळी येतेपर्यंत मी साईड ड्रायफ्रूट्स छान बारीक कट करून घेत आहे. मी मनुका, काजू आणि पिस्ता घेतलेले आहेत. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही अजून चारोळ्या, बदाम काही पण वापरू शकता. तुमच्या आवडीचे कोणते ड्रायफ्रूट्स आहेत ते तुम्ही घेऊ शकता. सगळे छान ड्रायफ्रूट्स बारीक कट करून घेत आहे मी. दूधसुद्धा साईडला उकळत आहे, म्हणजे उकळी यायला लागली आहे. कोणाची बासुंदी फेवरेट आहे मला कमेंट करून नक्की सांगा. आपल्याला पळीनं असं हलवत राहायचं आहे, नाहीतर एखादा खालती लागायची शक्यता असते. जाड पातेलं वापरलं तर बरं पडेल याच्यासाठी. दुधाला एक उकळी आलेली आहे आता माझ्या. वरची साय तुम्ही बघत असाल. असं हळूहळू फिरवत आपल्याला दूध आटवून घ्यायचं आहे. थोडंसं आटल्यानंतर आपल्याला साखर आणि जे आपण ड्रायफ्रूट्स कट करून ठेवले ते घालायचे आहेत. कारण पहिला प्रमाण दुधाचं जास्ती असतं, त्यामुळे ते सपक लागू शकतं. कारण आटल्यानंतर खूपच गोड लागते, त्याच्यामुळे मी थोडंसं आटल्यानंतर साखर घातलेली आहे याच्यामध्ये. अशी जी साय येते ना, ती आपल्याला असं काढून याच्यामध्ये मिक्स करत जायची आहे, म्हणजे अगदी छान बासुंदी रेडी होते. फुल फॅट क्रीम तुम्ही दूध वापरा, म्हणजे अगदी छान बासुंदी जाडसर तयार होते. तुम्ही बघू शकता थोडंसं दूध आटलेलं आहे. पहिला दूध थोडंसं पातळी वरती होती, त्याच्यानंतर मी साखर घालून घेतलेली आहे. छोटी वाटी साखर घातलेली आहे मी. चमच्यानं मोजलं तर 5 चमचे घातलेले आहेत. त्याच्यानंतर थोड्या वेळानं मी ड्रायफ्रूट्स घालून घेतलेले आहेत. थोडेसे पिस्ता मी ठेवलेले आहेत. जेव्हा मी सर्व करतो त्याच्यानंतर थोडंसं छान दिसतात पिस्तावरती घातल्यानंतर. व्हिडिओच्या नादामध्ये थोडंसं दूध तळायला लागलेलं म्हणून मी दुसऱ्या कढईमध्ये शिफ्ट केलेलं आहे, नाहीतर तोच एक जळका वास येतो म्हणून. असं पातेलं जाड असलं की आपल्याला बरं पडतं. त्या पातेल्यापेक्षा हे जाड आहे पातेलं. बघा तुम्ही आटून किती झाले बासुंदी. अगदी छान जाडसर रेडी झालेली आहे. रेसिपी आवडल्यास मला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. अशा छान छान रेसिपीज मी तुमच्यासाठी घेऊन येत राहीन. आणि घरी नक्की ट्राय करा बासुंदी, आणि कशी झालेली मला कमेंट करून नक्की सांगा. त्याच्यानंतर मी जे ठेवलेले होते ते पिस्ते सर्व करताना त्याच्यावरती घातलेले आहेत, आणि थोडंसं केसर. अगदी छान झाली बासुंदी. दिसायला पण तुम्ही बघू शकता अगदी सुरेख झालेली आहे, आणि खायला पण खूप छान झाली होती. सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. बाय बाय.